मंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा। बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून तुमचे पुन्हा एकदा आपली बातमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा जी आहे ते अखेर पूर्ण झाली आहे। तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतात ती गोष्ट अखेर पूर्ण झालेली आहे। कारण लाडक्या बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो आजपासून 3 दिवस वितरणाची सुरुवात झालेली आहे। असे ट्विट काल आपल्या या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी केले। सविस्तर बातमी तुम्हाला सांगतो, पण त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करायची विसरू नका। चला मग सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ते पाहू शकता, हे ट्विट काल आदिती तटकरे यांनी काल संध्याकाळी 6-7च्या आसपास केले। कारण मी जरा बिझी होतो म्हणून व्हिडिओ बनवायला जमला नाही, पण आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून म्हणजेच आजपासून 4 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होत आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू झालेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्याचा मागील महिन्यांपासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती। म्हणजेच की थोडक्यात हेच आहे, तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही वाट पाहत होतात त्याची आजपासून 3 दिवस जे आहे ते पैसे वाटप होणार आहे। आज 4, 5 आणि 6 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये कधीही 1500 रुपयांचा क्रेडिट झाल्याचा मेसेज हा येऊ शकतो। तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स तुम्ही चेक करून ठेवा, कारण कधीही कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावर 1500 रुपये हे जमा होऊ शकतात। त्यानंतर आदिती तटकरेंनी असे देखील ट्विट केले की 18 नोव्हेंबरच्या आत तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या, कारण की पुढचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते मिळणार नाहीत। म्हणूनच तुम्ही 18 नोव्हेंबरच्या आधी तुम्ही ई-केवायसी करून घ्या। केवायसी करायची जमत नसेल तर माझ्या खाली व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, फोन करू नका, मेसेज करा, मी तुम्हाला वाटल्यास ई-केवायसी करून देईल। आणि अनेक महिलांचा प्रश्न असा होता की मी केवायसी अजून केली नाही तर मला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळेल का? तर लाडक्या बहिणींनो, हो नक्कीच तुम्हाला हप्ता मिळेल। का नाही मिळणार? तुम्हाला नक्कीच हप्ता मिळेल। कारण सरकारने सांगितलं नाही की ई-केवायसी केल्याने हप्ता मिळेल, असे काही नाही। 18 नोव्हेंबर पर्यंत अजून टाइम आहे, अजूनही नाही म्हटलं तरी अजून 13-14 दिवस बाकी आहेत। सो तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा नसेल केली तरी देखील तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये जे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणारच आहेत। तुमच्यासाठी माहिती महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आम्ही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।